परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत इम्पॉर्टंट असणारा टॉपिक बघणार आहोत. त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, तुमचं स्वागत आहे संभाव्य प्रश्न भाग 4 मध्ये. एका साईडला आहे संस्था आणि दुसऱ्या साईडला आहे संस्थापक. बघा, पहिली संस्था आहे सत्यशोधक समाज आणि त्याची स्थापना केलेली आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी. नंतर आहे याचीच एक ब्रांच आहे जी कोल्हापूरमध्ये स्थापित केली होती, ते म्हणजे छत्रपती शाहू महाराज आणि तिचं नाव आहे कोल्हापूरची सत्यशोधक समाज. ठीक आहे. नंतर आहे मानव धर्म सभा, स्थापन केला आहे दुर्गाराम मंचाराम आणि दादोबा तरखडकर यांनी. नंतर आहे परमहंस सभा, तर ती स्थापन केली आहे दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी. बघा, दोन्ही व्यक्ती एकच आहेत. ठीक आहे. फक्त मानव धर्म सभेमध्ये दुर्गाराम मंचाराम त्यांच्यासोबत होते. त्यानंतर आहे प्रार्थना समाज, याची स्थापना केली आहे आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी. आत्माराम पांडुरंग तरखडके दादोबांचे कोण होते? बंधू होते, म्हणजे भाऊ होते. नंतर आहे आर्य समाज, याची स्थापना केली आहे स्वामी दयानंद सरस्वती. बऱ्याचदा एक्झाममध्ये काय करतात माहिती आहे का, आर्य समाजाच्या इथे ना एक ऑप्शन देतात स्वामी विवेकानंद. मुलं बरेच लोक कन्फ्यूज होतात, त्याच्यामुळे कन्फ्यूज होऊ नका. इथे आहेत स्वामी दयानंद विनाउट विवेकानंद, कोण? दयानंद सरस्वती. नंतर आहे ज्ञान प्रसारक सभा, कोणी स्थापन केला आहे? तर दादाभाई नौरोजी. बघा, समजा ज्ञानप्रसारक सभेच्या ऐवजी ज्ञानप्रसारक मंडळी जरी म्हणलं ना, तरी दादासाहेब नौरोजीच त्याच्या ठिकाणी येणार आहेत. आय होप हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.